नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण पहिले परिमेय संख्या व अपरिमेय संख्या, परिमेय व अपरिमेय संख्या या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. त्यालाच इंग्लिशमध्ये रॅशनल आणि इररॅशनल नंबर्स असे म्हणतात. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे तर माहीतच आहे की नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या म्हणजे काय असतात हे आपण या आधीच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. जसं पूर्ण संख्या म्हणजे 1, 2, 3 अशा असंख्य पुढे, त्यानंतर पूर्ण संख्या म्हणजे 0, 1, 2, 3 ज्याची सुरुवात 0 पासून होते. त्यानंतर असतात पूर्णांक संख्या, ज्या संख्या रेषेवर आपण बघतो की 0च्या उजव्या बाजूच्या धनसंख्या आणि 0च्या डाव्या बाजूच्या ऋण संख्या. त्याचप्रमाणे आपण परिमेय संख्या बघतो की ज्या अंशछेद रूपात किंवा असतात आणि दुसऱ्या म्हणजे संख्या रेषेवरच त्या असतात. त्या फक्त 0च्या उजव्या बाजूला धन संख्या म्हणजे जसं 3, 8, त्यानंतर 9च्या मध्ये 32/3 किंवा 9च्या पुढे हे 67/5 अशा प्रकारच्या त्या संख्या. तशाच डाव्या बाजूला ह्या ऋण प्रकारामध्ये असतात. हे आपण अभ्यासलेलं आहे. रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या याची व्याख्या आता आपण बघूयात की ज्या संख्या m/n या स्वरूपामध्ये लिहिता येतात त्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. इथे m आणि n हे काय आहेत? परिमेय संख्या आहेत. पण n हा 0 नसतो, 0 सोडून, कारण n हा छेदात असतो त्यामुळे छेद कधीही 0 नसतो, ती शून्येतर संख्या असते. आणि आपण हे सुद्धा बघितलेलं आहे की 2 परिमेय संख्यांच्या मध्ये असंख्य परिमेय संख्या असतात. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता आपण जे परिमेय संख्या आहेत त्या संख्या रेषेवर कशा दाखवण्यात येतात त्याचा अभ्यास करणार आहोत. आता इथे बघा, हे 703, 2 आणि -203 ह्या संख्या रेषेवर कशा दाखवल्या जातात ते आता आपण बघणार आहोत. तर इथे एक संख्या रेषा आपल्याला काढायला सांगितलेली आहे. 0 हा संख्या रेषेचा मधला बिंदू असतो. त्याच्या 0च्या उजव्या बाजूला धनसंख्या असतात, 0च्या डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. आता इथे आपल्याला 1, 2, 3 आणि 4 हे इथे संख्या या संख्या रेषेवर दिसत आहेत. तशाच इकडे -1, -2, -3 या 0च्या डाव्या बाजूला दिसत आहेत. आता आपण 2 ही जी संख्या आहे ती या संख्या रेषेवर दाखवू शकतो का? तर दाखवू शकतो. ती आपण इथे लगेच अशी दाखवता येते. पण 703 बरोबर 7 गुणिले 1/3. मग आता हे आपल्याला दाखवण्यासाठी 0च्या उजव्या बाजूला आपल्याला काय करावं लागणार आहे? हा जो 0 आहे तो 3 समभागामध्ये त्याचं आपल्याला विभाजन करावं लागणार आहे. आणि मग त्यानंतरचा जो 7वा बिंदू येईल 0 पासूनचा, तो आपण काय दाखवू शकतो? 7/3 या स्वरूपामध्ये दाखवू शकतो. किंवा 7/3 बरोबर 2 अधिक 1/3 याप्रमाणे पण तो आपण दाखवू शकतो. म्हणजे 3 आणि 2चा गुणाकार 6 अधिक 7/3 याप्रमाणे ते आपण दाखवू शकतो. म्हणून 1/3 या बिंदूला तिसरा बिंदू असं म्हणू शकतो. 2 नंतरचा 1/3 आहे हे दाखवण्यासाठी. आता आपल्याला इथे -2/3 हा जेव्हा आपल्याला संख्या रेषेवरती बिंदू दाखवायचा आहे, तर आधी आपल्याला उजव्या बाजूला तो 2/3 धन संख्येच्या दिशेला तो आधी बिंदू दाखवावा लागणार आहे. आणि मग तो 0 पासून
उजव्या बाजूला ज्या अंतरावरती हा 2/3 आहे, ज्या वरती तेवढ्याच अंतरावरती डाव्या बाजूला 0 पासून वजा 2/3 आपल्याला दाखवता येणार आहे. हा आहे सराव संच 1.1.